दुसरीकडे मराठा मोर्चाच्या माध्यमातून जनतेचा रोष रस्त्यावर दिसू लागल्यानंतर भाजप सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत। येत्या 13 तारखेला राज्य सरकार मुंबई हायकोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे, ज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय करावं लागेल याचा सविस्तर मजकूर असेल। या विषयावरती मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज बैठक झाली आहे। चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या बैठकीला हजर होते। आघाडी सरकारने दिलेलं 16% आरक्षण कोर्टाने रद्द केल्यानंतर भाजपने शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे पुरावे गोळा करायला सुरुवात केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जे सुमारे 70 पुरावे मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करण्यासाठीचे, पण आधीच्या सरकारने कायदा केला होता त्यावेळी ज्या गोष्टी नव्हत्या आणि ज्या गोष्टी माननीय उच्च न्यायालयाने मागितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची तयारी आत्ताच राज्य सरकार केली आहे, करतंय।